औरंगजेब याची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आज बजरंग दलाकडून निदर्शने करण्यात आली। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात बजरंग दलासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। अशाच प्रकारचे आंदोलन आज नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात देखील करण्यात आले। केवळ आंबे चोरले म्हणून मारहाण करणाऱ्या शाळेच्या वार्डनला अद्याप अटक झालेली नाही। नेरली इथल्या जिज्ञासा या निवासी शाळेत मारहाणीचा हा प्रकार घडला होता। लिमगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय, मात्र निर्दयीपणे मारहाण करणाऱ्या आरोपी वार्डनला अद्याप अटक झाली नाही। माहुरगड कृषी विकास प्रकल्प या नावाने विदर्भात प्रकल्प उभारण्यात आलाय। सदरील प्रकल्प विदर्भात असताना माहुरगडाचे कृषी विकास प्रकल्प नाव कसे काय असा प्रश्न विचारला जातोय। माहूर येथे उभारणारा प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात स्थलांतरित केला की काय असे प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत। नांदेड जिल्हा परिषदेच्या 22,26,00,000च्या अर्थसंकल्पाला आज मंजुरी देण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे। शेतकरी, महिला, शिक्षण, आरोग्य आणि कचरामुक्त गावांसाठी काम करण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात येणार आहे। नांदेड जिल्ह्यातील नरशे येथे येत्या 23 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे। या सोहळ्यासाठी भव्य मंडपाची उभारणी सुरू आहे। या तयारीचा आज भास्करराव पाटील खदगावकर आणि प्रताप पाटील चिखलीकर यांनी आढावा घेतलाय। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते नांदेड।